नमस्कार मित्रांनो. आपण पडद्यावर जे कलाकार पाहतो ते फक्त अभिनयच करत नाहीत, तर अनेक मराठी कलाकार असे आहेत जे अभिनयासोबतच मोठे साईड बिझनेस सुद्धा करतात. आणि काहींची कमाई तर अभिनयापेक्षा बिझनेसमधूनच जास्त आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशा कलाकारांबद्दल ज्यांचं दुसरं आयुष्य तुम्हाला थक्क करून टाकेल. स्वप्नील जोशी, टीव्ही आणि सिनेमात मोठं नाव. पण तुम्हाला माहिती आहे का, ते ब्रँड एन्डॉर्समेंट्स आणि डिजिटल प्रमोशन्समधून खूप मोठी कमाई करतात. सोशल मीडियावरही त्यांचा स्ट्रॉंग प्रेझेन्स आहे. म्हणजे अभिनयासोबतच डिजिटल वर्ल्डमध्येही ते तितकेच ॲक्टिव्ह आहेत. सई ताम्हणकर, बोल्ड आणि स्टायलिश अभिनेत्री, पण तिचा फोकस फक्त अभिनयावर नाही. ती फॅशन कोलॅबोरेशन्स आणि ब्रँड डील्समधूनही चांगली कमाई करते. तिचं लाईफस्टाईल पाहिलं तर कळतं स्मार्ट अर्निंग म्हणजे काय. अमेय वाघ, हा अभिनेता फक्त स्क्रीनवर नाही तर बिहाइंड द सीन सुद्धा ॲक्टिव्ह आहे. थिएटर प्रोडक्शन आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समधून तो एक्स्ट्रा इन्कम कमावतो. तेजस्विनी पंडित, ती फक्त ॲक्ट्रेस नाही तर प्रोड्युसर सुद्धा आहे. स्वतःचे प्रोजेक्ट्स बनवून ती स्मार्ट अर्निंग करते. सुबोध भावे, अभिनयासोबतच डिरेक्शन आणि प्रोडक्शन, म्हणजे एकाच वेळी मल्टिपल इन्कम सोर्सेस. प्रिया बापट, ती स्वतःचा फॅशन ब्रँड चालवते. म्हणजे ॲक्ट्रेस सोबतच सक्सेसफुल बिझनेसवुमन सुद्धा आहे. थांबा, आताचे पुढचे कलाकार तुम्हाला नक्कीच सरप्राईज देणार आहेत. अंकुश चौधरी, फिल्म प्रोडक्शन आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट्स, यामुळे त्यांची अर्निंग कायम स्ट्रॉंग राहते. उर्मिला कोठारे, ती डान्स अकॅडमी आणि क्रिएटिव्ह वर्कमध्ये ॲक्टिव्ह आहे. सचिन पिळगावकर, डिरेक्शन आणि प्रोडक्शनमधून मोठी कमाई करतात. महेश मांजरेकर, फक्त ॲक्टर नाही तर एक सक्सेसफुल फिल्म मेकर. फिल्म्स आणि इन्व्हेस्टमेंट्समधून स्ट्रॉंग इन्कम. नाना पाटेकर, ॲक्टिंग सोबतच फार्मिंग आणि सोशल वर्क, वेगळाच मार्ग निवडलेला आहे. भरत जाधव, थिएटर शोज आणि स्टेज परफॉर्मन्सेस, यातूनही मोठी कमाई. स्पृहा जोशी, पोएट्री, रायटिंग आणि अँकरिंग, मल्टिपल टॅलेंट्स इज इक्वल टू मल्टिपल इन्कम. आदिनाथ कोठारे, प्रोडक्शन हाऊस चालवतो. फिल्म्स आणि वेब सिरीजमधून अर्निंग. रितेश देशमुख, ॲक्टर सोबतच आर्किटेक्ट आणि बिझनेसमॅन, म्हणजे फुल पॅकेज. सिद्धार्थ जाधव, स्टेज शोज, कॉमेडी इव्हेंट्स आणि होस्टिंग. वैदेही परशुरामी, ब्रँड प्रमोशन्स आणि डान्स परफॉर्मन्सेस. नेहा पेंडसे, टीव्ही शोज आणि ब्रँड एन्डॉर्समेंट्स. चिन्मय मांडलेकर, रायटिंग, डिरेक्शन आणि कॉन्टेंट क्रिएशन. रिता दुर्गुले, सोशल मीडिया कोलॅबोरेशन्स आणि ॲड्स. अजिंक्य देव, प्रोडक्शन, इव्हेंट्स आणि इन्व्हेस्टमेंट्स. पुष्कर जोग, फिल्म प्रोडक्शन आणि होस्टिंग. प्रार्थना बेहरे, ब्रँड डील्स आणि सोशल मीडिया प्रमोशन्स. संतोष जुवेकर, थिएटर आणि वर्कशॉप्स. सोनाली कुलकर्णी, डान्स शोज आणि ब्रँड कोलॅबोरेशन्स. उमेश कामत, थिएटर, अँकरिंग आणि इव्हेंट्स. मुक्ता बर्वे, थिएटर प्रोडक्शन आणि कॉन्टेंट वर्क. स्वप्नील राजशेखर, रायटिंग आणि डिरेक्शन. आस्ताद काळे, पोएट्री, थिएटर आणि होस्टिंग. किशोरी शहाणे, प्रोडक्शन, टीव्ही आणि इव्हेंट्स. तर मित्रांनो, अभिनय व्यतिरिक्त हे काम करतात मराठी कलाकार. खरी कमाई इथेच आहे. या सगळ्या कलाकारांकडून आपण एक गोष्ट शिकतो, फक्त टॅलेंट पुरेसं नाही, स्मार्ट अर्निंग सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
तुम्हाला यामधला कोणता कलाकार जास्त इन्स्पायर करतो? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.